नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे। कदाचित हा प्रश्न तुमच्याही मनात अनेक वेळा आला असेल। मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात इतके संघर्ष का? मी प्रामाणिक राहिलो, लोकांना मदत केली, खोटं बोललो नाही तरी माझ्या वाट्याला दुःख काय येतं? आणि जे लोक खोटं बोलतात, लोकांना फसवतात, इतरांचा फायदा घेतात, तेच सुखात का दिसतात? मित्रांनो, हा प्रश्न आजचा नाही, हजारो वर्षांपासून माणूस हा प्रश्न विचारत आला आहे। आणि म्हणूनच भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी कर्माबद्दल अतिशय खोल विचार मांडले आहेत। आज आपण तेच विचार अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं सत्य आहे, कर्म म्हणजे ताबडतोब मिळणारं बक्षीस किंवा शिक्षा नाही। आपल्यापैकी अनेकांना वाटतं, आज मी चांगलं काम केलं म्हणजे उद्या माझ्यासोबत चांगलंच घडलं पाहिजे। पण भगवद्गीता तसं सांगत नाही। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, म्हणजे तुझा अधिकार कर्म करण्यावर आहे, पण त्या कर्माच्या फळावर नाही। याचा अर्थ चांगल्या कर्माचं फळ मिळणार नाही असं नाही, तर ते कधी मिळेल, कसं मिळेल, कोणत्या स्वरूपात मिळेल हे आपल्या हातात नसतं। जसं शेतकरी आज बी पेरतो, पण दुसऱ्या दिवशी पीक येत नाही, त्यासाठी ऋतू बदलतात, वेळ लागतो, संयम लागतो। तसंच आयुष्यातील अनेक परिणामांनाही वेळ लागतो। यासाठी महाभारतातील एक प्रसंग मी सांगते। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन आपल्या रथात उभा होता। समोर त्याचे गुरु, नातेवाईक आणि मित्र उभे होते। हे दृश्य पाहून अर्जुनाच्या हातातलं गांडूळ खाली पडलं। त्याचं मन खचलं, त्याला वाटलं, हे युद्ध मी कसं लढू? त्याचवेळी श्रीकृष्णांनी त्याला कर्मयोग समजावला। त्यांनी अर्जुनाला परिणामाची चिंता न करता योग्य कर्म करण्याचा मार्ग दाखवला। मित्रांनो, ही गोष्ट फक्त अर्जुनासाठी नव्हती, ती आज आपल्या प्रत्येकासाठी आहे। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक कुरुक्षेत्र असतंच। कोणासाठी ते आर्थिक संकट असतं, कोणासाठी आजार, कोणासाठी नात्यातील तणाव, तर कोणासाठी अपयश। पण प्रत्येक वेळी प्रश्न एकच असतो, आता मी काय करू? आणि श्रीकृष्णाचं उत्तरही आज तितकंच महत्त्वाचं आहे, योग्य कर्म करत राहा। दुसरं सत्य आहे, संघर्ष नेहमी शिक्षा नसतो, तो कधी कधी आपल्याला घडवत असतो। एक लोखंडाचा तुकडा आगीत तापवल्याशिवाय मजबूत तलवार बनत नाही, हिरा दाबाशिवाय तयार होत नाही, आणि माणूसही संघर्षाशिवाय परिपक्व होत नाही। आज मागे वळून पहा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे धडे तुम्ही एक सुखातून शिकलात की संघर्षातून? बहुतेक लोक याचं उत्तर देतील संघर्षातून। म्हणून प्रत्येक दुःखाकडे फक्त शिक्षा म्हणून पाहू नको। काही संघर्ष आपल्याला मोडण्यासाठी नसतात, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात। तिसरं सत्य, आपण दुसऱ्याच्या आयुष्याचा फक्त एक क्षण पाहतो, संपूर्ण कथा नाही। एक छोटा विचार करा, समजा तुम्ही एखादा चित्रपट फक्त 10 मिनिटे पाहिला आणि लगेच म्हणालात, हा चित्रपट तर काहीच खास नाही। तुमचा निर्णय योग्य असेल का? नाही, कारण तुम्ही संपूर्ण कथा पाहिलेलीच नाही। मित्रांनो, आपण आयुष्याबाबतही नेमकी हीच चूक करतो। आज एखादा वाईट माणूस यशस्वी दिसतो आणि आपण म्हणतो, वाईट लोकच जिंकतात, पण त्याची मनशांती कशी आहे, त्याच्या घरात आनंद आहे का, त्याला रात्री झोप लागते का, हे आपल्याला माहीत नसतं। आपण फक्त एका दिवसाचा फोटो पाहतो, पण संपूर्ण आयुष्याचा चित्रपट पाहत नाहीत। म्हणून आज दिसणारं चित्र हेच अंतिम सत्य आहे असा निष्कर्ष कधीच काढू नका। म्हणून मित्रांनो, जर आज तुमच्या आयुष्यात संघर्ष सुरू असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजचा दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय देत नाही, तो फक्त तुमच्या प्रवासातील एक अध्याय आहे। म्हणून प्रामाणिकपणा सोडू नका, चांगुलपणा सोडू नका, योग्य कर्म करणं सोडू नका, कारण आज तुम्ही जे कर्म करता तेच उद्याच्या आयुष्याचं बी असतं। धन्यवाद।